नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा वैकुंठ यात्रा. कोणताही व्यवसाय हा कमी प्रतीचा नसतो आणि तो सचोटीनं प्रामाणिकपणानं केला की त्याची प्रतिष्ठा नक्कीच वाढते. पूर्वी चातुर्वर्ण आणि 12 बलुत्यांच्या काळामध्ये रूढी परंपरेप्रमाणे नेमून दिलेली कामं करावी लागत, पण कालानुरूप माणसांचे विचार, पाहण्याची दृष्टी, कल्पकता यामुळे कोणी कुठलाही व्यवसाय केला तरी कोणाला त्याचं काही वाटत नाही. त्यामुळे एखाद्या व्यवसायावर विशिष्ट गटाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्याचबरोबर अनेक माणसं एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात किंवा एखादा माणूस अनेक व्यवसाय करतो, हे सुद्धा आपण पाहतो. आणि याच विचारातनं आमच्या बाळू बंगाळे या तरुणानं मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असा व्यवसाय निवडला आणि कठोर परिश्रम आणि चिकाटीनं तो वाढवला. त्या रोपाचं पुढे वृक्षात रूपांतर होऊन त्याच्या अनेक शाखा विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार आणि भुकेलेल्यांना पोटभर अन्न मिळायची सोय त्यांनी करून ठेवली आहे. त्याच्या व्यवसायाचं नाव वैकुंठ यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. इतर यात्रा कंपनीप्रमाणे ही यात्रा कंपनी नाही. इतर यात्रा कंपन्या या असंख्य लोकांना यात्रा घडवून सुखरूप परत आणतात. मात्र बंगाळेच्या या यात्रा कंपनीत एका वेळी एकाच माणसाला असंख्य माणसं वैकुंठाला घेऊन जातात, पण परत मात्र आणत नाहीत. इतर कंपन्यांच्या बाबतीत एखादा पर्यटक त्याच्या गावात आणून सोडला की त्याचा संबंध संपतो. मात्र या कंपनीत या यात्रेनंतर जवळजवळ 13 दिवस त्याच्या नातेवाईकांशी संबंध येतो. तत्पर सेवा, अचूक नियोजन आणि सचोटी या गुणावर बाळू बळवंत बंगाळे यांनी हा व्यवसाय भरभराटीला आलाय. त्यामुळे घरात कुणीही व्यक्ती दगावली की जवळचे नातेवाईक त्याला विश्वासानं BBBच्या हवाली करतात आणि निश्चिंत होतात. आता हा BBB म्हणजे आपला बाळू बळवंत बंगाळे. बंगाळेच्या नावातल्या या 3 Bमुळे लोक त्याला त्या टोपण नावानं ओळखतात. ही सेवा अत्यावश्यक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक ऑफिसच्या बाहेर 24 तास अत्यावश्यक सेवा असा बोर्ड झळकताना दिसतो. हा व्यवसाय आपण कसा निवडला असं विचारलं असता बंगाळे उर्फ BBB म्हणाले, कसे बघा, आता या क्षेत्राचा आहे ना, मला लय गाडा अनुभव आहे. कुणाला कशाचा छंद असतो तसा मला आहे ना लोकांच्या अंत्ययात्रेत सक्रिय सहभागी व्हायचा छंद होता. अर्थात इतर छंदात आनंद मिळतो, पण या छंदात आहे ना समाजसेवेचं समाधान मिळायचं बरं का. तसा आमचा 9 लोकांचा ग्रुप होता. लोक आम्हाला कौतुकाने नवग्रह मानायचे. आता एखाद्याच्या निधनाची घटना समजली का आम्ही नातेवाईकांच्या आधी त्या ठिकाणी पोहोचायचो आणि पुढचे सूत्र हातात घ्यायचो. मी कसे बघा ना, अशा प्रसंगी घरातली माणसं दुःखात बुडालेली असतात. शिवाय ह्या क्रियाकर्माची माहिती सगळ्यांना असतीच असं नाही. आणि अलीकडची तरुण पिढी अशा प्रसंगाला हजर बी राहत नाही. त्यामुळं घरातल्या वडीलधाऱ्यांना तिथं हजर राहायला लागतं. आता घरातले वडीलधारे तिथं हजर राहायला लागले तरुणांना तरी ती माहिती कशी होणार. आणि अंत्यविधी हे नुसतं क्रियाकर्म नाही ते एक शास्त्र आहे. आणि त्याची शास्त्रीय माहिती लिखित स्वरूपात कुठं बी उपलब्ध नाही. त्यासाठी मी एक शास्त्रोक्त अंत्यविधी हे पुस्तक बी लिहिले बरं का. अलीकडच्या तरुण पिढीला कोकशास्त्र माहिती पण हे शास्त्र माहीत करून घ्यायची गरजच नाही भासत. काय झालं, पुढं आमच्या कार्याला मर्यादा पडायला लागले त्याला कारण म्हणजे वाढलेलं शहरीकरण, विभक्त कुटुंब पद्धती, चाळ संस्कृतीचा अस्त आणि फ्लॅट संस्कृतीचा उदय, सहकार्य आणि सहजीवनाचा अभाव, वेळ नसणं, प्रेम नसणं, कर्तव्याचा विसर पडणं, बांधिलकीची भावना नसणं. यामुळं अशा प्रसंगी त्या कुटुंबाची लय कुचंबना होती. बरं, एवढ्या मोठ्या शहरात आमच्यासारखे 8-10 खांदे कसे पुरणार.
म्हणून मग भावनिक, धार्मिक आणि आधुनिक या सगळ्या गोष्टीचा विचार केला. सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळण्यासाठी, दुःख हलकं करण्यासाठी, दुःखात सुख देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. गरज ही उद्योगाची जननी आहे. या तत्वाप्रमाणे अशा दुःखद प्रसंगी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता भासती याचा अभ्यास केला आणि त्या सगळ्या पुरवण्याची एक छत्री योजना मी आखली आणि ह्या व्यवसायाला सुरुवात केली. मनुष्य जन्मल्यापासून त्याला वृद्धाश्रमापर्यंत पोहोचवण्याच्या सगळ्या सोयी निर्माण झाल्या आहेत, पण त्या वृद्धाश्रमातनं कैलासाला नाही तर वैकुंठाला पोहोचवण्याची हुकमी सोय अजूनपर्यंत झालेली नव्हती. ती आता काळाची गरज निर्माण झाली. पूर्वी कसं घर बघावं बांधून आणि लग्न करावं बघून या तापदायक गोष्टी होत्या, पण त्या आत्ता एवढ्या सोप्या झाला का हातचा मळ आणि पैशाचा खेळ. त्यामुळं कार्यालयामध्ये वधू पक्षाचे लोक वर पक्षाच्या तोऱ्यात वावरताना दिसतात. घराच्या बाबतीत तीच परिस्थिती. पैसे देणारी माणसं असली की घर देणारी माणसं घराची किल्ली घेऊन तुमच्या पुढं उभे असतात. शिवाय पॅकेज, मेड टू ऑर्डर, इन्स्टंट, ॲटोमॅटिक, इंटरनेट सुविधा अशा लय सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र त्याचा अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी सोडल्यास काय पण उपयोग नाही. आता अशा प्रसंगामध्ये कुटुंबावर कोसळलेलं दुःख निखळ व्यक्त करता येत नाही, तर त्यांच्या पुढं असंख्य प्रश्न उभे राहतात ना. आता कसले प्रश्न म्हणून विचाराल तर डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं का, कॉर्पोरेशनचा पास आणला का, ॲम्ब्युलन्सवाल्याला कळवला का, पुढं कोणी गेलं आहे का, नातेवाईकांना फोन केले का. या असल्या असंख्य प्रश्नामुळं दुःखात बुडता बी येत नाही. आणि वर जन्मदाते वडील गेले पण नरहरीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही म्हणतात. त्याला बिचारायला रडायला तरी येळ नको आहे. जाणाऱ्याची सुटका होती हो, पण मागचा त्याच्या क्रियाकर्मात अडकून जातो. म्हणून मनुष्य गेल्याचं कळवा, पुढचा आमच्यावर सोपवा, हे आमचं ब्रीदवाक्य. हे ऐकल्यावर मी त्याला विचारलं की तुमची कामाची पद्धत काय आहे. त्यांनी सांगायला सुरुवातच केली. हे बघा, एक तर तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या, 1 ते 13 दिवसापर्यंत आम्ही सगळं करू, नाही तर आम्ही पॅकेज देतो, सगळ्या सोयी पुरवतो. पण लोक आहे ना पहिला पर्याय पसंत करतात. आता एकदा तुम्ही आम्हाला फोन केला का आमचा एक मनुष्य पहिल्यांदा तुमच्याकडे येतो, त्याला तुम्ही सहकार्य करायचं. तो आमचा माणूस तिथली सिच्युएशन बघतो, कितव्या मजल्यावर आहे, इमारत जुनी आहे का नवी आहे, जिने रुंद आहेत का अरुंद आहेत, लाकडी आहेत का आरशिशीचे आहेत, त्यातनं बॉडी खाली आणताना येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टीचा तो अभ्यास करतो. डेड बॉडीची मापं बी घेतो. डेड बॉडीची मापं कशासाठी घेतो तो, मी आपलं अज्ञान प्रकट केलं. डेड बॉडीच्या मापाचा उपयोग त्याच्या मापाची आणि वजनाची तिरडी तयार करण्यासाठी आणि अग्निसंस्कार करायचे असतील तर त्या मापाची चिता रचण्यासाठी, किंवा काही लोक दफन करतात तर त्या मापाचे खड्डे खोदण्यासाठी होतो. बॉडीच्या आकारमानावरनं चितेसाठी लाकडं किती लागतील याचा अंदाज घ्यायला लागतो. आता ही सगळी माहिती तो माणूस कार्यालयात कळवतो. त्याप्रमाणे त्या विभागातल्या लोकांना आम्ही स्मशानात पाठवतो. यो झाला पहिला टप्पा. नंतर दुसरा टप्पा म्हणजे ॲम्ब्युलन्समधनं नेणार का खांद्यावर, त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स, खांदेकरी तयार ठेवावे लागतात आम्हाला. ॲम्ब्युलन्सची विशेष सेवा म्हणजे प्रियताबरोबर जी माणसं ॲम्ब्युलन्समधनं स्मशानात जातात त्यांना येताना जो त्रास होतो का नाही, त्यासाठी आम्ही त्यांना पुन्हा घरी आणून सोडतो. कसं आहे, बाकीचे ॲम्ब्युलन्स फक्त न्यायची सोय करतात हो. त्यामुळं ॲम्ब्युलन्समध्ये बसून बॉडीबरोबर जाणाऱ्याला येत्या वेळेला गैरसोयीला तोंड द्यायला लागते. शिवाय पार्टीला श्वेतवस्त्र पाहिजे असतील तर माणसं सांगतील त्या प्रमाणात साड्या आणि पायजमा जब्बे आम्ही पुरवतो, लागतील तेवढे, आणि काम झाल्यावर परत घेऊन टाकतो. म्हणजे बघा, लग्न समारंभात ज्याप्रमाणे फेटे भाड्याने मिळतात का नाही, त्याप्रमाणे आम्ही पांढरे कपडे देतो भाड्याने. पहिल्या दिवसापासून 13व्यापर्यंत भटजी आमचा भटजी योग्य ते विधी आणि धार्मिक मार्गदर्शन करतो. आता काही लोकांना कसं स्ट्रेचर आणि ॲम्ब्युलन्स चालते, पण काही रूढीप्रिय आणि परंपरावादी लोक असतात आणि ते यात्रा खांद्यावरून नेणं पसंत करतात. अशा वेळी आम्ही खांदेकरी पुरवतो. अर्थात मग त्याचा चार्ज हे प्रेताचं वजन आणि स्मशानाचं अंतर याच्यावर ठरवलं जातो, कारण त्याप्रमाणे रिलीवर पाठवावे लागतात ना. आता आपण या विषयावर बोलतोच आहे म्हणून काय अनुभव सांगतो.
काय झालं, एका प्रतिष्ठित व्यक्तीचे वडील वारले. त्यांचा बंगला होता अरण्येश्वरच्या बाजूला. आता त्यांचा लोकसंग्रह दांडगा, त्यामुळे 100-125 माणसं आपापल्या वाहनावर येऊन बागल्यासमोर जमा झाली. अजून ॲम्ब्युलन्स का आली नाही म्हणून लोकांच्या चुळबुळ चालू झाली. तेव्हा समजलं की त्या प्रतिष्ठिताच्या मातोश्रीनं पिताश्रीला ॲम्ब्युलन्समधनं न्यायला विरोध केला. त्यांचं म्हणणं त्यांना खांद्यावरनंच न्यायचं आहे का नाही, भावनेचा नाजूक प्रश्न. मग शेवटी त्यांना खांद्यावर न्यायचं ठरवलं आणि जमलेला जमाव सावध झाला. जवळच्या नातेवाईकांपैकी चौघांनी तिरडी उचलली, खांदा दिला, अंत्ययात्रा सुरू झाली आणि ते गृहस्थ शेंकाळी घेऊन पुढं चालायला लागले. पण इकडं मागं 5-50 पावलं चालल्यासारखं करून प्रत्येकजण आपल्या वाहनावर स्वार झाला आणि स्वारगेट मार्गे वैकुंठ स्मशानभूमीकडं चालता झाला. आता अरण्येश्वर ते वैकुंठ हे अंतर खांद्यावर वजं घेऊन पार करायला 1.5 तास सहज लागला असता. म्हणून मग काहींनी वाटे चहा, कापी, नाश्ता उरकून घेतला, काहींनी आपापली कामं उरकून घेतली. पण इकडं खांदेकराची अवस्था शोचनीय झाली ना. प्रेत खाली ठेवता येईना आणि खांदा बी बदलता येईना. खांद्यावरचं वजं जड वाटायला लागलं. वैकुंठ लय लांब आहे. अशा परिस्थितीत आपण वैकुंठाला पोचेपर्यंत आपणच वैकुंठवासी हुक काय, अशी भीती त्या चौघांना वाटायला लागली. पण तेवढ्यात कुणीतरी आमच्या ऑफिसला फोन केला आणि आमची माणसं त्वरित त्याच्या मदतीला धावली आणि त्या माणसांची सुटका करून टाकली. असाच एक दुसरा प्रसंग. कोंडव्यातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक वृद्ध ग्रस्त वारले. चौकोनी कुटुंब, म्हणजे आई वडील मुलगा आणि सून. त्यात मुलगा आणि सून गेले होते नोकरीला. वडिलाला आला हार्ट अटॅक, त्याच्यात ते गेले. आईने फोन केला मुलाला आणि सुनेला, ती घटना सांगितली. दोघं आली दावत घरी. पण आता पुढं काय, कारण पोराच्या आयुष्यात असला प्रसंग आलाच नव्हता ना. तो कधी कोणाच्या अंत्ययात्रेला गेलाच नव्हता. आता उच्चभ्रू लोकांची कॉलनी, सगळ्यांनी आपापल्या फ्लॅटची दारं फाटाफाटा बंद करून टाकली. उगा या झंझटीत अडकाय नको. शिवाय आडवार, दुपारची वेळ. सगळीकडं फोन केले, कोणाचा पत्त्याच नाही. मुलानं डॉक्टरला बोलवलं, त्यांनी तपासलं आणि डेड असल्याचं सर्टिफिकेट दिलं. तोपर्यंत 2 नातेवाईक हजर झाले. ते राहत्यासारखे हाताची घडी घालून बाजूला उभे राहिले. आता 1-2 तास वाट बघून संख्या 4च्या पुढं सरकाना तेव्हा त्या दोघांनी हाताच्या गाड्या सोडल्या. कारण असंच उभं राहिलो तो आपला हिथं पुतळा वाहणार हे त्यांनी ओळखलं. आणि मग ते दोघं कॉर्पोरेशनचा पास आणि मर्तिकाचं सामान आणाय निघून गेले. दुकानदाराचं काय, मर्तिकेचं सामान द्या म्हणलं की देतो, पण ते कसं वापरायचं हे कुठं सांगतोय तो. तासाभरानं ती दोघं आली, सामान तिथं ठेवलं. आता त्या सामानाचं करायचं काय हे ह्या चौघांना बी नाही माहिती. लय अवघड प्रश्न निर्माण झाला. शेवटी ॲम्ब्युलन्स बोलवून स्ट्रेचरवर ठेवून न्यावा असं ठरलं. पण पुन्हा मागच्या प्रसंगाप्रमाणे सगळं कसं रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे. पुन्हा प्रश्न. त्यांना कोणीतरी आमचा फोन नंबर दिला. आम्ही काय चुटकीसरची प्रश्न सोडून टाकला त्यांचा. पण अंत्ययात्रा म्हणजे किमान 5-25 माणसं पाहायला का नको, त्याच्याशिवाय त्या यात्रेला शोभाच नाही ना. मग अशा प्रसंगी आम्ही माणसं बी पुरवतो. जेवढी माणसं जास्त तेवढी त्याची प्रतिष्ठा, लोकप्रियता जास्त. त्यामुळे जो तो आपापल्या प्रतिष्ठेसाठी माणसाची मागणी करतो. आमच्याकडं मनुष्यबळ नावाचं खातं आहे. त्यातूनच आम्ही नेत्याचं शक्ती प्रदर्शन, सभा, मोर्चे, घेराव याच्यासाठी माणसं पुरवतो. सध्या आम्हाला असल्या कामासाठी माणसं कमी पडतात. आम्ही काय 30-30 माणसं वापरतो. सकाळी अंत्ययात्रा, दुपारी मोर्चा, संध्याकाळी सभा, अशा 3 भूमिकामध्ये आमच्या माणसांना काम करायला लागतं. अशा वेळी आम्ही त्यांना रोजगाराचे व्यतिरिक्त विशेष भत्ता बी देऊन टाकतो. स्मशानातून घरी आल्यानंतर पूर्वी शेजारी पाजारी त्या दुःखी कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करत असत. आता काय जेवण सोडावं, साधी विचारपूस पण कोणी करणार. मग त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दुपारचं नाही तर रात्रीचं जेवण पुरवतो. तुम्हाला तुमच्या घरचं खायचं असेल तर आम्ही स्वयंपाकी पुरवतो. अर्थात म्हणजे पहिल्या दिवसापासून 13व्यापर्यंत आमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट दिला ना, वेगळा चार्ज पडत नाही. त्या 13 दिवसात 3ऱ्या दिवशी सावडणं, रक्षा विसर्जनासाठी वाहनाची सोय करणं, भटजी आणि आमचा प्रतिनिधी, आणि प्रवासात चहा, नाश्ता, जेवण सगळी सोय आम्ही करतो. त्याचप्रमाणे दशक्रियाविधी पार्टी सांगल त्या तीर्थक्षेत्री आम्ही आयोजित करतो. लोकांच्या जाण्या येण्यासाठी संख्येप्रमाणे वाहन,
दशक्रियाविधी लागणारं साहित्य, सगळ्या सोयी, खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या कंपनीमार्फत केली जाते. आमचे भटजी एकदम प्रशिक्षित आणि तज्ज्ञ. ते पहिल्या दिवसापासून 13वेपर्यंत सगळे विधी येतात, सांग करतात. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही पुरवतो. त्यामुळे यजमानाला त्या वस्तू गोळा करायचा त्रास होत नाही ना. विधीसाठी लागणारे पितृ आणि सावासनं आमच्याकडं उपलब्ध. गाईला नैवेद्य देण्याची पद्धत आहे आणि गाई सहजासहजी उपलब्ध नसतात, म्हणून आम्ही एक गाय बरोबर आणतो. मग काय हो, गोमूत्र आणि शेणाचा प्रश्न बी मिटतो. दशक्रियाविधीसाठी आमच्याकडं पाळलेले प्रशिक्षित कावळे आहेत. कावळे दशक्रियाविधीच्या वेळी आमचे बडजी येताना बरोबर कावळ्याचा पिंजरा आणतात. आता पुण्यात काय कावळ्यांना कमी नाही. त्यांचे थवेच्या थवे वैकुंठ, संगमपूल, ओंकारेश्वरला झाडावर बसलेले असतात. पण कसं आहे, त्या कावळ्यांना शिस्त नाही हो. त्यामुळं पिंड चौतऱ्यावर ठेवायच्या आधी यजमानाच्या हातातच असताना झडप घालतात. पिंडाची नासाडी करून टाकतात. राव, पिंड हातातनं जमिनीवर पडतात, मग पिंडाचं पावित्र्य भंग पावतं ना. पण आमचे कावळे पिंजऱ्यातनं बाहेर येतात, पिंडाला शिवतात, परत पिंजऱ्यात जाऊन बसतात. कसं आहे, ते अन्न अभक्ष्य आणि अपवित्र असल्यामुळं आमचे कावळे ते खात नाहीत. त्यामुळं आमच्या कावळ्यांचा पिंड त्या पिंडावर पोचलेला नाही. कावळे असले तरी पवित्र आहेत. पिंड खाणं हा विधी नाही हो, पिंडाला शिवणं हा पवित्र विधी आहे. पिंडाला शिवायची घाई झाल्यामुळं काही महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात. मृताच्या वारसाकडनं काही गोष्टी कबूल करून घ्यायच्या असतात. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापूर्वक कबूल केलेल्या गोष्टी लोक करत नाही, पण पिंडाच्या साक्षीनं मृत आत्म्यासमोर कबूल केलेल्या गोष्टी मनुष्य टाळूच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, धाकट्या भावाला अंतर देणार नाही, बहिणीचं लगीन चांगल्या घरात लावून देईन, भावाच्या लहान पोराचं पालनपोषण शिक्षण करीन, नाही तर म्हाताऱ्या आईचा किंवा वडिलाचा सांभाळ करीन. या गोष्टी कबूल करून घेतल्यानंतर पार्टीचं समाधान होतं. नंतर आमचा कावळा पिंडाला शिवतो. कारण मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्याशिवाय शांती भेटत नाही, ही आपली भावना असते ना. कावळा ताबडतोब शिवला म्हणजे आत्म्याची कुठलीच इच्छा राहिली नाही असं समजून वारस हवे तसे वागायला मोकळे होत्यात. राहो, ग्रामीण भागात आमच्या कावळ्यांना लय मागणी. त्या ठिकाणी नदीकाठी दशक्रियाविधी करतात. नदीचं पात्र रुंद असतं, उन्हाळ्यात कोरडंच असतं. लांब नदी तीरावर झाडी असती, तिथं काही प्रमाणात कावळे असतात. पण ते कावळे या विधीच्या ठिकाणी फिरकतच नाहीत. एक तर माणसांची गर्दी आणि वासाड पात्र. एखादा कावळा अशा परिस्थितीत आकाशात गिरट्या घालतो, पण खाली उतरायचं धाडच नाही करतो. अशा वेळी रणरणत्या उन्हाळ्यात माणसं आकाशाकडे डोळे लावून बसलेली असतात. ज्याला जे सुचल ती आश्वासनं कबुली देण्याचं काम चालू असतं. गाच्याला कोरड पडलेली असती, घामानं उपरणं वल्ल झालेलं असतं, प्रत्येकाच्या पोटात कावळे वरडायला लागतात. पण त्या आकाशातल्या कावळ्याला काय दया येत नाही. अशा टायमाला दरबाचा कावळा करून पूजा आटपावी लागते. पण मृत आत्म्याच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्यामुळं लोकांच्या मनाचं समाधान नाही होत. पण आमच्या कावळ्यामुळं हा सगळा त्रास वाचतो, लोकांना समाधान बी भेटतं. हे सगळं ऐकलं आणि माझा BBB उर्फ बाळूबद्दल आदर द्विगुणितच झाला. मी त्याला म्हणालो, बाळासाहेब, आपण या विषयाचा एवढा सखोल अभ्यास केला आहे, म्हणजे नुसता अभ्यास नाही केला तर त्यावर सोल्युशनसुद्धा काढलं आहे. याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. मला तुमचं फार कौतुक वाटतो. हे बघा, वास्तविक बघता मनुष्य जीवनातली ही घटना अटळे, पण मनुष्य जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्या आयुष्याचं नियोजन करत असतो, त्यासाठी तरतूद करत असतो. पण ह्या बाबतीत माणसाने ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे ना, तेवढा तो बघत नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. मग जत्रे चुकल्यागत होतं, कोणाचा तरी हात धरायला लागतो. नियोजनावरनं मला आठवलं, एका श्यामराव नावाच्या गृहस्थाचं निधन झालं. सगळे विधी पार पडले, त्याचा फोटोच कुठं गावाना. आता मनुष्य बघा, बरेच वेळेला जन्मापासून लग्नापर्यंत हौशीने फोटो काढतो, ते फोटो सांभाळतो. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याची फोटो काढायची हौस होती कमी. मग फोटो समारंभात ग्रुपमध्ये पेन्शनसाठी किंवा ओळखपत्रासाठी काढले जातात फोटो. पण नंतर स्वतंत्र फोटो नाही काढले जात. काढलेल्या फोटोच्या निगेटिव्ह कुठेतरी धुळखात पडलेल्या असतात. मग होती त्याची शोधाशोध चालू. त्याप्रमाणे त्या शामरावच्या पोराने निगेटिव्ह शोधल्या
आता निगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह मनुष्य शोधणं म्हणजे अवघड परीक्षा. एका पाकिटात 2 होत्या निगेटिव्ह, एक त्याची आणि दुसरी वाढल्याची. त्यांनी त्यातली एक निगेटिव्ह फोटो स्टुडिओत नेऊन दिली आणि 13वीची तारीख सांगून फोटो एनलार्ज करून फ्रेम करून ठेवायला सांगितला. ठरलेल्या दिवशी कोणाला तरी फोटो आणायला पाठवला. स्टुडिओत फोटो कागदात पॅक करून ठेवला होता, त्याने आणला, भटजीकडे देऊन टाकला. भटजी अनोळखी, त्याने ते पॅकिंग खोलून पूजेत ठेवलं, त्याला हारबे घातला. 13वीच्या गडबडीत फोटोकडे लक्षच नाही गेलं कोणाचं. आणि नेमकी त्यावेळी शामरावची इंदूरची पोरगी 13वीसाठी घरी आली आणि तिने वडिलाच्या ऐवजी हार घातलेल्या भावाचा फोटो बघून दादा म्हणून हांबरडा पडला. पडली की बेशुद्ध. ही गडबड बघून भटजी भांबावला. दादा सकट सगळे तिथं आले. त्या टायमाला झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. म्हणजे निगेटिव्ह देताना झालेल्या चुकीचं पर्यावसन अशा प्रकारात झालं बघा. म्हणून मी नेहमी लोकांना, विशेषतः सिनियर सिटीजनला सांगतो, तुम्ही तुमचा आत्ताचा फोटो काढून घ्या, तो एनलार्ज करा, त्याला तुम्हाला पाहिजे तशी फ्रेम करा, माउंटवर तुमचा जन्मतारीख लिहा, मृत्यूची तारीख मोकळी सोडा, फ्रेमवर हार लटकावण्यासाठी 2 खेळे मारून घ्या, फुलं तुमच्या खोलीत भिंतीवर टांगा आणि त्यामागं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातलेला चंदनाचा हार ठेवा, म्हणजे नंतर होणारा गोंधळ टळल. असाच आणखीन एक गोंधळ सांगतो. ही गोष्ट आहे परभणी इथं घडलेली, खरी आहे बरं का. आबासाहेबाचं नुकतंच निधन झालं. त्यांचा दशक्रियाविधी करायचा होता गंगाखेडला. स्पेशल बस करण्यात आली, 50 माणसं बसली. गंगाखेडला जाताना रस्त्यात गाडी थांबवून स्मशानात फडक्यात बांधून ठेवलेल्या अस्थी घ्यायच्या म्हणून बस रस्त्याच्या कडेला थांबली. 10 मिनिटात अस्थी घेऊन यायला पाहिजे, तिथं अर्धा तास लागला. अस्थी आणणाऱ्याचा बी पत्ता नाही. इकडं स्मशानात ज्या ठिकाणी अस्थी बांधून ठेवल्या होत्या तिथं त्या नव्हत्या. फडक्यावर कोळशाने नाव घातलं होतं. सगळीकडं शोध घातल्या, पण आबासाहेबाची अस्थी काय गावानं. त्या कोणीतरी चुकून नेल त्या. शेवटी त्यांनी तिथल्या दुसऱ्या कोणाच्या तरी अस्थी घेतल्या, झाली बस सुरू. गंगाखेडल्या त्या कोणाच्या तरी अस्थीचं यथासांग पूजन झालं. आबासाहेबाच्या अस्थीचं काय झालं कोणाला माहिती. तिरी बी चूप मेरी बी चूप, कोणाला काय कळलंच नाही. तेव्हा नियोजनाच्या अभावीनं ऐनवेळी असे प्रसंग उद्भवू शकतात आणि मग अशा टायमाला कोणी काय करूच शकत नाही. मोठमोठ्या लोकांच्या अंत्ययात्रा आम्हाला आयोजित करायला लागतात. मग त्यासाठी फुलाच्या माळांनी रथ सजवणं, भजनी मंडळाचे ताफे तयार ठेवणं, स्मशानात विशेष व्यवस्था करणं, तिथं स्पीकरची माईकची सोय करणं, श्रद्धांजलीची भाषणं तयार करून देणं, लय काम. मग अशा टायमाला आमचा अख्खा सेवक वर्ग कामाला लागतो ना. अर्थात अशा यात्रांचे पैसे आम्ही ॲडव्हान्स घेतो म्हणा. अशा प्रकारच्या यात्रेच्या पैशावर आम्हाला बऱ्याच वेळेला तिलांजली सोडावी लागली ना, म्हणून मग आम्ही ॲडव्हान्सची पद्धतच सुरू केली. काही समाज या स्त्रियांना रडण्याचा त्रास होऊ नये म्हणून रडणाऱ्या बायका म्हणजे रुदाली हव्या असतात, त्या बी पाठवायची व्यवस्था करून टाकतो. शिवाय डोळ्यातल्या अश्रूसाठी आमच्याकडं ग्लिसरीनच्या ट्यूबला लय मागणी. आमच्या या व्यवसायाला स्पर्धा नाही, त्यामुळं आमचा व्यवसाय चांगला चालला आहे. त्यासाठी आम्हाला एकावर एक फ्री किंवा डिस्काउंट ठेवून जाहिरात करायला नाही लागत. मात्र जास्तीत जास्त लोकांनी या सोयीचा फायदा घ्यावा आणि आम्हाला समाजसेवेची संधी द्यावी, असं मात्र मला मनापासून वाटतं. मित्रांनो, कशी वाटली वैकुंठ यात्रा कथा? आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, कथा सुरू होताना म्हटलो त्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता चॅनल मात्र लगेच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.